हॅलो फ्रेंड्स, आराध्यास क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रंगोळी मॅटसाठी काय काय साहित्य लागतं ते. याच्या आधीसुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितल्यानंतर ते देखील बघू शकता. पण आज मी हा व्हिडिओ परत अपलोड करत आहे कारण मला असं वाटतं की 2 मिनिटात पूर्ण डिटेल माहिती असल्याशिवाय आपण कोणतंच काम करू शकत नाही. त्यामुळे मी आज तुम्हाला दाखवणार आहे की रंगोळी मॅटसाठी काय काय साहित्य लागतं. तर फर्स्ट आपण बघूयात कॅनव्हास पेपर. हे बघा, हा आहे कॅनव्हास जो रंगोळी मॅटच्या बेससाठी यूज केला जातो. याला हा एक थिक कॅनव्हास आहे. कॅनव्हासचे 2 प्रकार आहेत. हे बघा, हा एक थिन कॅनव्हास आहे आणि हा थिक कॅनव्हास आहे. हा कशासाठी वापरतो आपण व्हिडिओमध्ये नक्की बघू. हा बघा, हा आहे थिक कॅनव्हास. हा रंगोळी मॅटच्या बेससाठी यूज केला जातो. हा तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये, जनरल स्टोअर म्हणा किंवा एम्ब्रॉयडरीच्या शॉप असतात तिथे मिळून जाईल. तुम्ही जर रंगोळी मॅटसाठी लागणारा बेस कॅनव्हास असे म्हणला तरी पण देखील मिळून जाईल. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागणारी वस्तू म्हणजे उलन. हे बघा, याला आपण उलन म्हणतो. याला फेदर उलन किंवा फोर उलन असे देखील म्हणतात. फेदर उलनमध्ये सुद्धा मी भरपूर सारे कलर्स घेतलेले आहेत. हे मी तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. पण जेव्हा तुम्ही फेदर उलन घ्यायला जाता तेव्हा क्वालिटी चेक नक्की करा. कारण हे बघा, हे लोकर हे आणि हे दोन्ही लोकर सेम भावात, सेम उलन दोन्ही सेम भावात घेतलेले आहेत. पण हे बघा, मी घेताना खूप सारं घेतलं होतं त्यामुळे माझं लक्ष गेलं नाही. ही उलन बघा कशी आहे. ही अशी उलन जर आपण रंगोळी मॅटसाठी वापरली तर ही आपली रंगोळी मॅट एक फिनिशिंगमध्ये दिसत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही उलन घ्यायला जाताल तेव्हा व्यवस्थित बघून घ्या. हे बघा, ही एकदम छान उलन आहे. ही अशी दाट सुद्धा आहे. त्यानंतर कलर देखील नेहमी असे डार्क वापरा. कारण रंगोळी जेवढे डार्क कलर असतात तेवढं अतिशय सुंदर दिसते. त्याच्यानंतर आपण बघूयात, हे बाजूला ठेवून आपण बघूयात हे कॅनव्हास पेपर. हे बघा, हा आहे थिन कॅनव्हास. हा कॅनव्हास तुम्ही तुमचे जे डिझाईन ड्रॉ करताल ह्या खालच्या म्हणजे थिक कॅनव्हासवर जे डिझाईन मॅट रंगोळीसाठी जे डिझाईन ड्रॉ करतात ती तुम्ही याच्यावर पेस्ट करून ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम जर त्याच रंगोळीची ऑर्डर आली तर तुम्हाला इझी पडतं ते ड्रॉ करायला. ते ह्या कॅनव्हासवर कशी पेस्ट करायची, त्याच्यानंतर ह्या थिन कॅनव्हासच्या हेल्पने थिक कॅनव्हासवर कशी रांगोळी पेस्ट करायची किंवा कॉपी करायची ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू. त्याच्यानंतर मॅट रंगोळीसाठी लागणारी महत्त्वाची वस्तू म्हणजे ग्लूगन. ही बघा, ही ग्लूगन घेतलेली आहे. अपेरा ग्लूगन हॉटमेल ग्लूगन आहे. ही इंडियाची नंबर 1 ग्लूगन आहे. म्हणजे आतापर्यंत मी तरी हीच ग्लूगन वापरली आहे कारण ह्याची क्वालिटी मला खूप आवडते. मी अजून जेव्हा मी नवीन हे सगळं बनवत होते तेव्हा मी खूप साऱ्या ग्लूगन वापरून बघितल्या. पण ते लगेच खराब होऊन जायच्या किंवा ह्याचे जे बटन असतं ते तुटून जायचं किंवा ते व्यवस्थित मेल्ट होत नव्हत्या. पण तुम्ही नेहमी जर घेताल तर ही कंपनीचीच ग्लूगन घ्या जेणेकरून ती जास्त दिवस टिकल. त्याच्यानंतर ही मोठी ग्लूगन आहे. याच्यासाठी मोठ्या साईजचे ग्लू स्टिक्स लागतात. साईज मोठी म्हणजे तरी 11 mm ग्लूगन स्टिक्स आहेत. ह्या ग्लूगनमध्ये 2 प्रकारच्या स्टिक्स येतात. एक छोटी येते 5 mm ची आणि एक मोठी येते. माझ्याकडे एक आहे, मी तुम्हाला दाखवू शकते. हे बघा, ही आहे 5 mm ची ग्लूगन. पण छोट्या ग्लूगनसाठी ही आहे 5 mm ची ग्लू स्टिक्स जी आपण छोट्या ग्लूगनसाठी यूज केली जाते. आणि ही आहे 11 mm ची ग्लू स्टिक्स जी त्या मोठ्या ग्लूगनसाठी यूज केली जाते. ही ग्लूगन 60 वॅट आणि 200. हे बघा, ही आहे 5 mm जनरल शॉपवर मिळून जाते. तुम्ही फक्त ग्लूगन स्टिक्स असे म्हणल्या तरी पण तुम्हाला इझिली मिळून जाईल.
त्याच्यानंतर घेऊयात आपण एक स्केल, जे की आपण मार्किंगसाठी किंवा मेजरमेंट करण्यासाठी वापरली जाते. त्याच्यानंतर आपण जास्त जसं 3 फूट 4 फूट 5 फूट रांगोळी बनवतो, त्याच्यासाठी आपल्याला टेपसुद्धा लागतो. त्याच्यानंतर आपण घेऊयात काही कात्री, ही आपल्याला रांगोळी मॅटसाठी लागते. त्याच्यानंतर आपण घेऊयात मार्कर पेन. मार्कर पेन हा आपल्याला जेव्हा आपण रांगोळी ड्रॉ करतो, आधी आपण पेन्सिलने रांगोळी ड्रॉ करायची, त्यानंतर मार्कर पेनने त्याच्यावर वरून बॉर्डर द्यायची. कारण आपण ॲज अ बिगिनर आपण एकदम परफेक्ट रांगोळी नाही ड्रॉ करत, आणि जर याने आपण डायरेक्ट केलं तर ती पुसल्या जात नाही, ते आपलं कॅनव्हास खराब होऊन जातं. त्यामुळं कधीही आधी पेन्सिलचा वापर करायचा आणि त्याच्यानंतरच मार्कर पेनचा वापर करायचा. हे आहे मॅट रांगोळीसाठी लागणारं महत्त्वाचं सामान. जर तुम्हाला अजून काही याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा अजून काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ यूजफुल किंवा हेल्पफुल वाटला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या, एवढीच इच्छा. थँक्यू.